पिंपरी चिंचवड शहरामधील मोशी कचरा डेपो या ठिकाणी एक इमारत कोसळली आणि त्यामध्ये 20 कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आणि त्यापैकी 4 जणांना सुखरूप बाहेर काढल्याची माहिती महानगरपालिकेने दिलेली आहे आणि उर्वरित 15 ते 16 जण अजूनही ह्या इमारतीखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। महानगरपालिकेचे या ठिकाणी आयुक्त असतील किंवा पोलीस आयुक्त असतील हे दाखल झालेले आहेत। त्यासोबतच NDRFची टीम आणि अग्निशमन विभागाचं दल हे बचाव कार्य आता सुरू केलेलं आहे। काही जण त्या बिल्डिंग खाली अडकल्याची माहिती मिळत आहे। दुपारी 1:30 ते 2च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। सर्व कर्मचारी जे आहेत या कचरा डेपोमधील वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पाच्या साठी काम करतात आणि त्याशीच ही या ठिकाणी बिल्डिंग होती आणि दुपारी 1:30च्या दरम्यान हे सर्वजण त्या ठिकाणी जेवणासाठी गेले होते आणि आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुरू आहे आणि जे कचऱ्याचा ढीग आहे तो ह्यामुळे ढासळला आणि ह्या बिल्डिंगवरती तो पडला आणि त्यामुळे ही पूर्ण बिल्डिंग जी आहे ती कोसळली आणि ह्यामध्ये अनेक कर्मचारी जे आहेत ते अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। बचाव कार्य आता सुरू आहे आणि 4 जणांना सुखरूप यामधून बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि अजून जे कर्मचारी आहेत त्यांना देखील बाहेर काढण्याचं काम सध्या प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।